सांगतोय कोर्टाचे आदेश ज्याप्रमाणे आहेत की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे. मला बाकी कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत काही नाही आहे. आणि झालेला जो विषय आहे या विषयासंदर्भात मी आपल्याला सांगतो की त्या घटना घडली 17 साली 19 साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केलेली आहे. मला वाटते या देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला 6 वर्ष झालेली आहेत. आज 6 वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा कुठल्या वेळी काय बोलावं याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे. माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातला ज्या युवकानं ज्या वडिलांचं माझ्या 7 दिवसापूर्वी निधन झालं, 8 दिवसापूर्वी, मी काय भावनिक त्या विषयात करत नाही आहे. परंतु ज्या वडिलांनी माझ्यासाठी प्रचंड संघर्ष करून मला मोठा केला आणि वाढवला इथंपर्यंत आणलं, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अस्थि विसर्जनसुद्धा करू दिलं नाही. इथंपर्यंत एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं. पण ठीक आहे, शेवटी राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात. मी जबाबदार पदावर काम करतो. माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे. त्यामुळं मी एवढंच सांगतो की या घटनेला कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात ज्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे. संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे. अब्रू नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे आणि त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे ते मी करणार आहे. विषय पुढे सुरू होती. महिला निर्दोष मुक्त केल्यानंतर सुद्धा तुम्ही आता शिक्षा करून त्या महिलेला त्रास सध्या देतात असा थेट आरोप संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार. माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरेंनी त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी. या संदर्भात जयकुमार गोरेनं काय केलं या संदर्भात चौकशी करावी. चौकशी करून जो कोण दोषी